नमस्कार. आज आपल्यासोबत आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी माननीय श्री अभय हडप सर. सर, क्रिकेट टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, तुमच्या क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला? क्रिकेटचा प्रवासपेक्षा या आयोजन क्षेत्राबद्दल बोलायला मला आवडेल, कारण क्रिकेट प्रत्यक्ष स्पर्धात्मक मी खेळलेलो नाही. त्याच्यामुळे पण आयोजनामध्ये साधारण 1987 पासून ह्या फील्डमध्ये आहे. 1987 पासून एक वरळी स्पोर्ट्स क्लब जो आमचा आहे तिकडनं मी कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. त्याच्यानंतर बरीच वर्ष कॅरम संघटनेच्या पदावर होतो, त्यांचा खजिनदार होतो. त्यानंतर 1996 साली मुंबईतली जी मानाची ठरली जाते ती अंडर 14 सिलेक्शन ट्रायल स्पर्धा, त्या स्पर्धेचा मी संस्थापक आहे, फाउंडर मेंबर आहे. आणि ती संस्था जेव्हा ती स्पर्धा चालू झाली त्या स्पर्धेच्या माध्यमातून एक कार्यकर्ता म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंध आला आणि तेव्हापासून कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. त्या स्पर्धेला आता आज 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईतल्या क्रिकेटशी माझा संपर्क आला आणि मुंबईच्या क्रिकेटशी संपर्क करता करता ती स्पर्धा एवढी मोठी झाली की कित्येक मोठमोठी नावं या स्पर्धेतून खेळून गेलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा अशी काय ॲक्टिव्हिटी सुरू करतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की पुढे काय होणार आहे. पण जेव्हा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही बघितलं तर 2000 साली बघितलं तर आज जो भारताचा कर्णधार आहे रोहित शर्मा, तो आमच्या स्पर्धेमध्ये 2000 साली बेस्ट प्लेयर होता. 2001 साली जो बेस्ट बॅट्समन होता अजिंक्य रहाणे, तो पण भारताचा कर्णधार झाला. आणि असे अनेक नावं सांगता येतील. पृथ्वी शॉ आहे, सरफराज खान आहे, अरमान जाफर, जेवढे मुंबईचे खेळाडू आहेत त्या सगळ्यांची पहिली स्पर्धा ही असते. आणि अजूनही अजिंक्य रहाणे कधी कुठे जर प्रमुख पाहुणे असतील आणि त्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल विचारलं तर वरळी स्पोर्ट्स क्लबचं नाव पहिलं घेतात, कारण ती स्पर्धा त्यांच्या आयुष्यातलं पहिलं पारितोषिक आहे, वरळीतलं आहे. तर हे सर्व करताना आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून जे समाधान मिळतं आणि हळूहळू कार्यकर्ता म्हणून मग मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न झालो. त्यांच्या विविध कमिट्यावर कामं केली. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये जी मुंबईमध्ये झालेला, तर तेव्हा म्हणजे जे पडेल ते काम करत गेलो. त्यांनी काही सांगितलं की जाऊन हा प्रेसिडेंट बॉक्स दाखव, हा बॉक्स दाखव, येणाऱ्यांना आपली जागा दाखवा, ते सगळी कामं केली. ती सगळी कामं करता करता त्याच्या पुढच्या वर्षी मी IPLशी संबंधित आलो. मग IPLमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम केलं आणि त्यानंतर विविध सब कमिटी असतात, तर टुर्नामेंट कमिटी आहेत किंवा या अशा छोट्या मोठ्या कमिट्यावर काम करत आलो. त्यानंतर एक क्षण असा आला की मला टिकेटिंग इन्चार्ज बनवलं. म्हणजे मुंबई क्रिकेटमधली सगळ्यात इम्पॉर्टंट जागा असते ती, तर त्या जागेवर 2016 पासून मी टिकेटिंग इन्चार्ज म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 2019ला इलेक्शनला उभं राहायचा मौका मिळाला, ॲपेक्स मेंबर झालो. परत एकदा 2022ला ॲपेक्स मेंबर झालो आणि आता मागच्या सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा मौका मिळाला. तर आता मी सध्या सेक्रेटरी आहे. सेक्रेटरी म्हणून 4च महिने झालेले आहेत. पण ह्या 4 महिन्यामध्ये पण आमची भरपूर कामं, आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक हॅपनिंग जागा आहे, त्यामुळे तिकडे बरंच काही होत असतं आणि चांगल्या दिशेने काम करायची आवड असल्यामुळे आणि तसे संस्कार असल्यामुळे मी यामध्ये रमलेलो आहे. पण एक प्रेक्षक आणि एक कार्यकर्ता हेच माझं मुख्य आहे. खेळाडू म्हणून माझी फारशी ओळख नाही. सर, आज वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाले आहे. तर या प्रवासातील मागील 50 वर्षातले तुमचे आवडते क्षण किंवा काही किस्से, काही संस्मरणीय तुमचे काही आठवणी असतील ते आमच्याशी शेअर करा. तसं वानखेडे स्टेडियमची एक प्रेक्षक म्हणून माझा जास्त संबंध आला. सर्वात पहिल्यांदा मला वाटतं विल्स ट्रॉफी पहिली होती. मला वर्ष आठवत नाही, पण मुंबई आणि दिल्लीची मॅच होती आणि त्यावेळेला त्या विल्स ट्रॉफीला आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी कुठचा मार्ग नव्हता. तेव्हा एक व्यक्ती तिकडे भेटली, तिचा परिचय नव्हता. तर त्यांना वाटतं याला मॅच बघायला जायचं असेल तर त्यांनी विचारलं काय करणार तुम्ही? तर बोललो मला मॅच बघायची आहे. तर त्यांनी तो वरती टॉपला एक स्कोअरबोर्ड होता मॅन्युअल, मला तिकडे काम करणार का तुम्ही स्कोअरबोर्डवर? तर त्या हो बोललो. त्या स्कोअरबोर्डवर जाऊन त्या दिवशी काम केलं आणि ती काळोख पडेपर्यंत मॅच चालली. मला वाटतं दिल्ली जिंकलेली तेव्हा आणि अतिशय क्लोज मॅच झाली होती. विल्स ट्रॉफीची फायनल होती. मग त्याच्यातनं एक प्रेक्षक म्हणून हळूहळू ती आवड निर्माण व्हायला लागली आणि मग वानखेडेमध्ये 2011च्या वर्ल्ड कपमध्ये जी मगाशी सांगितलं सगळी कामं केली. पण भारतात वर्ल्ड कप होणं, त्याच्यात मुंबईमध्ये अंतिम सामना होतं आणि त्या मुंबईमधला अंतिम सामना भारताने जिंकणं, या सगळ्याच गोष्टी आम्हाला स्वप्नवत होत्या. आणि त्या संपूर्ण वर्ल्ड कपशी संबंधित
ते सगळी कामं जी करायला मिळाली तो एक पहिला क्षण आनंदाचा. त्याच्यानंतर आता अगदी अलीकडचं सांगायचं झालं तर मुंबईमध्ये जी 42वी रणजी ट्रॉफी जिंकली मुंबईने, तर त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये मी आता एक पदाधिकारी म्हणून त्याच्यात सामील झालो होतो. त्यानंतर सांगायचं झालं तर जो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी आपली विक्ट्री परेड मुंबईत झाली होती, ती विक्ट्री परेडचं आयोजन करायला आम्हाला फक्त 24 तास दिले होते BCCIने. आणि संध्याकाळी 4-5 वाजता त्यांचा तो मेसेज आला की दुसऱ्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. आम्ही तयारी सुरू केली. किती माणसं येतील हे काही आम्हाला माहिती नव्हतं, किती गर्दी होईल हे माहिती नव्हतं, फक्त आम्ही तयारी करत होतो. आणि ही तयारी करता करता दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी विक्ट्री परेड इंडियाचे प्लेयर येणार होते आणि विक्ट्री परेड चालू असताना आम्हाला नंतर जाणवायला लागलं की हे काहीतरी वेगळं होतं आहे म्हणून. आणि हळूहळू मग 4 वाजता स्टेडियम उघडला. प्लेयरचा येण्याचा वेळ 8ची होती. 4 वाजता स्टेडियम उघडल्यावर 4:15 वाजता स्टेडियम गच्च भरून गेला. सगळी लोकं बसलेली होती आणि स्टेडियमच्यापेक्षा 10 पट गर्दी स्टेडियमच्या बाहेर होती त्या खेळाडूंचं स्वागत करायला. आणि हे सर्व जे झालं ते म्हणजे न भूतो न भविष्यती असे पुढे पण प्रसंग असे यावेत, पण जे आम्ही अनुभवलं ह्याचं आयोजन, कारण मी मुख्य आयोजनातला माणूस असल्यामुळे हे आयोजन करताना जे जे आम्ही अनुभवलं हे त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही, कारण अचानक सगळं होत गेलं. आणि हॅट्स ऑफ मुंबई पोलिसांना आणि मुंबईतल्या दर्दी प्रेक्षकांना, म्हणजे ते स्टेडियममध्ये काही नसताना 3 तास ते फक्त बसून होते आपल्या प्लेयरची वाट बघत. आणि हे सगळं जे आम्ही करण्यात आमचा सहभाग होता हा एक संस्मरणीय क्षण आहे. आणि 2011चा धोनीने मारलेली सिक्स जे नेहमीच सगळे वर्णन करतात. तर आणि ह्या सर्व गोष्टी आमच्याकडनं होत असताना त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून हा आनंद नेहमी लक्षात राहण्यासारखा असतो. आणि जो आता आज व्हायला जाणार आहे पण वानखेडेचं 50वा वाढदिवस वानखेडे स्टेडियमचा, तर ती पण एक मोठी घटना आहे. आणि त्याच्यात बऱ्याच आम्ही गोष्टी आता आयोजित केलेल्या आहेत. आज 19 जानेवारी 2025 आणि आज 50 वर्ष पूर्ण होत आहे स्टेडियमला, आपल्या वानखेडे स्टेडियमला. तर या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे आणि या टप्प्यावर तुम्ही एक साक्षीदार होणार आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही जवळजवळ 4-5 महिन्यापासून त्याची आखणी करायला सुरुवात केली होती. काय काय करायचं हळूहळू ठरवत होतो. सगळ्यात पहिलं MCAची एक पूर्वापार परंपरा आहे की MCAचे जे अध्यक्ष असतात ते विजनरी असतात. हे फार मोठी मोठी माणसं आहे MCAचे अध्यक्षपदी राहिलेली आहेत. आत्ताचे आमचे जे अध्यक्ष आहेत अजिंक्य नाईक, ते पण तसेच विजनरी आहेत. आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने करायचा हे आम्ही ठरवलेलं. आणि विविध योजना सगळ्यांनी चर्चा करून ॲपेक्स काउन्सिलने आणि सगळ्यांचं अतिशय चांगली साथ होती. आणि त्यामध्ये आम्ही असं ठरवलं की काही विशिष्ट व्यक्ती ज्या वानखेडे स्टेडियमशी गेली 50 वर्ष संबंधित आहेत त्या सगळ्यांना ह्याच्यात सामील करून घ्यायचं. आणि त्याप्रमाणे 12 जानेवारीला आम्ही एक पत्रकारांबरोबर आमची जी ॲपेक्स काउन्सिल आहे ती मॅच खेळलो. ती मॅच झाल्याच्या नंतर मुंबईच्या गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात महिला आणि पुरुष जे जे मुंबईचे कर्णधार होते त्या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं, त्यांना बोलवलं, त्यांचा पहिला सन्मान केला. आणि तो म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. म्हणजे ही तर सुरुवात होती त्या फंक्शनची, पण मुंबईतले सगळे कॅप्टन आणि सुनील गावस्कर यांना आम्ही आमंत्रण दिलं नव्हतं त्याचं, कारण सुनील गावस्कर 19 तारखेचे आमचे मुख्य अतिथी होते. पण त्या दिवशी आम्हाला असं सरप्राईज मिळालं आणि आम्हाला असं म्हणजे सुखद धक्का बसला की सुनील गावस्कर आम्ही न बोलवता तिकडे आले आणि भाषणामध्ये सांगितलं ह्या समारंभाला मी स्वतःला आमंत्रण करून घेतलं आहे, मला MCAने बोलवलं नाही आहे. आणि जे त्यांनी भाषण दिलं MCAचे आभार मानले, हे त्याच्यावरनं आपल्याला जाणवतं की या मोठ्या खेळाडूंसाठी MCAबद्दल किती आदर आहे. तर तो कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये निलेश कुलकर्णी, चंद्रकांत पंडित सगळे जे मुंबईच्या बाहेर होते ते पण सगळे कर्णधार आले होते. महिलांमधल्या सगळ्या कर्णधार होत्या. आणि त्यानंतर जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते आणि कॉन्सुलेट जनरल्स आहेत तर त्यांची एक मॅच आम्ही खेळवली. हा पहिला कार्यक्रम झाला. त्या मॅचच्या नंतर 15 तारखेला सकाळी म्हणजे मुंबई क्रिकेटच्या किंवा कुठच्याही देशाच्या क्रिकेटच्या इतिहासात झाला नव्हता असा कार्यक्रम आम्ही केला. मुंबईमधले 176 माळी आम्ही वानखेडे स्टेडियमला बोलवले, त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सत्कार केला, त्यांचा सन्मान केला. आणि त्यांचे आभार मानायला अजिंक्य रहाणे हे उपस्थित होते, डॉक्टर आदिल छागला उपस्थित होते.
आणि त्यांनी ज्या शब्दामध्ये त्यांनी माळ्यांचे आभार मानले, त्या ग्राउंड्समनचे आभार मानले, ते खरोखर जाणण्यासारखं. म्हणजे अजिंक्य रहाणेंनी सांगितलं की तुम्ही आहात, तुम्ही विकेट बनवता म्हणून आम्ही खेळाडू घडतो. तर हे एवढे त्यांनी तसे आभार मानले. त्याच्यानंतर तिकडे आमदार आदित्य ठाकरे जी आलेले होते, त्यांनी ह्या आणि बरेच मोठमोठ्या व्यक्ती ह्या समारंभाला आल्या. आणि म्हणजे हा पहिल्यांदा झालेला असा समारंभ आहे की जिकडे ग्राउंड्समनचा सत्कार केला. आणि त्याच्या चर्चगेट कुलाब्यापासून खारघर, पालघर, बदलापूर इथपर्यंत जेवढी मैदानं आहेत त्या प्रत्येक मैदानातल्या माळ्यांना बोलवून आम्ही त्यांचा सत्कार केला. हा दुसरा समारंभ झाला. त्याच्यानंतर त्याच दिवशी 15 तारखेला संध्याकाळी आम्ही 1975 ते 2025 या कालावधीमध्ये जितके आमचे पदाधिकारी झाले आणि जे हयात आहेत त्या सर्वांना बोलवलं, त्यांचा सन्मान केला. आणि त्याच्याहूनही महत्त्वाचं म्हणजे वानखेडे जेव्हा बांधलं गेलं तेव्हा 1974 साली मुंबई विरुद्ध बडोदा ही मॅच झाली होती. आणि मुंबई बडोदा मॅचमध्ये जे खेळाडू खेळलेले आणि जे हयात आहेत त्यांचा सत्कार केला. आणि त्यापैकी अतिशय आनंद वाटतो की पद्माकर शिवलकर, अब्दुल इस्माईल, अजित पै, करसन घावरी हे सगळे खेळाडू तिकडे उपस्थित राहिले होते. फारुख इंजिनियर यांनी तर इंग्लंडवरनं पण याची तयारी दाखवलेली, पण थोडं त्यांना जरा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे ते नंतर आले. आता ते 11 फेब्रुवारीला येणार आणि तेव्हा येऊन ते भेटणार असं त्यांनी केलं आहे. आणि एक विशेष म्हणजे त्या सर्व 7-8 जे खेळाडू आहेत त्यांचा सन्मान म्हणून त्यांना MCAच्या वतीने आम्ही 10-10 लाखाचा एक निधी दिला आहे. निधी म्हणजे खरं तर कृतज्ञता निधी आहे, त्यांना मदत निधी वगैरे तसं म्हणता येणार नाही. पण त्यांनी जे 1974 पासून आपल्याला एंटरटेन करायला सुरुवात केली, त्यांनी अतिशय आनंद दिला आहे. आणि ते ह्या काळात आवर्जून इकडे आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही सन्मान केला. आणि तो 15 तारखेचा कार्यक्रम संपला. त्यानंतर 19 तारीखला आज आता कार्यक्रम आहे. तो 19 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो मोठा असणार आहे. हा एक स्टॅम्प रिलीज होत आहे आपलं, म्हणजे भारतीय पोस्टातर्फे एक स्टॅम्प वानखेडेचा रिलीज होतो आहे. त्यानंतर एक इनॉग्रेशन हो त्याचं इनॉग्रेशन आहे. त्याच्यानंतर एक कॉफी टेबल बुक आहे, त्याच्यात आम्ही 5 पिढ्या कवर केलेल्या आहेत 50 वर्षातल्या. 10-10 वर्षाचे टप्पे आहेत. आणि तेव्हापासून सगळ्यांची त्याच्यात आर्टिकल्स आहेत, फोटो आहे, सगळं आहे. आणि अतिशय म्हणजे जतन करून ठेवण्यासारखं ते एक बुक बनणार आहे. आणि त्याचं उद्घाटन प्रकाशन आज आहे. त्याच्यानंतर सुनील गावस्करांचा 75वा वाढदिवस झाला, जो आपण ते भारताबाहेर असल्यामुळे साजरा करू शकलो नव्हतो. ते पण सेलिब्रेशन आहे 19 तारखेला. त्याच्यानंतर माजी अध्यक्ष जे हयात आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये शरद पवार साहेब आहेत, आशिष शेलारजी आहेत आणि रवी सावंत आहेत आणि डॉक्टर विजय पाटील. तर या चौघांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर 1975 पासून वानखेडेच्या जडणघडणीमध्ये आजतागायत सामील असलेले त्यावेळेचे सेक्रेटरी श्री विलास गोडबोले, आत्ता जे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी आहेत आणि तेव्हा ते क्लबचे आमच्या एक कर्मचारी होते श्री CS नाईक, या स्टेडियमचे आर्किटेक्ट शशी प्रभू, अशी जाणकार मंडळी जी आहेत म्हणजे 1975 पासून आमच्याबरोबर या प्रवासात आहेत. तर त्यांचा खास सत्कार होणार आहे. आणि त्यानंतर भारताला जे किंवा मुंबईला जो अभिमान वाटतो, भारताची पहिली महिला कर्णधार डायना एडलजी, त्यानंतर मुंबई खेळून जे पुढे कर्णधार झालेले ते नरी कॉन्ट्रॅक्टर आहेत, सुनील गावस्कर आहेत, दिलीप वेंगसरकर आहे, रवी शास्त्री आहेत, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे सगळेजण उपस्थित राहणार आहेत. आणि त्यांच्याबरोबर एक छोटासा परिसंवाद होणार आहे. आणि ते झाल्याच्या नंतर अवधूत गुप्ते आणि अजय अतुल यांचा म्युझिकल शो आहे. आणि लेझर शोच्या याने आजची सांगता नाहीत पण एक सेमीफायनलसारखे होणार आहे. कारण नंतर 23 तारखेला आज आपल्यामध्ये जे हयात आहेत त्यांचा आम्ही सत्कार केला, पण जे हयात नाही आहेत, जे एकनाथ सोलकर सारखे आहेत, दिलीप सरदेसाई आहेत, अजित वाडेकर, या सर्वांच्या स्मरणार्थ किंवा यांचा सन्मान म्हणून आपण एक वानखेडे स्टेडियमवर 23 तारखेला MCAचा जो लोगो आहे तो लोगो आपण 10,000 बॉलचा वापर करून तयार करतो मैदानात. मैदानामध्ये ते डिझाईन बनवणार आणि 10,000 बॉलचा लोगो असणार आणि ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे. तर हा 23 तारखेला ह्या संपूर्ण सुवर्ण महोत्सवाची सांगता तिकडे होणार. पण तो जो आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करायला जातो आहे तो संपूर्ण समर्पित असणार आहे
जे हयात आहेत त्यांचा सत्कार केला, पण जे हयात नाहीत आणि ज्याने मुंबई क्रिकेटला अतिशय आनंद दिलेला आहे अशा सर्व खेळाडूंच्या स्मरणार्थ, म्हणजे ते क्लब क्रिकेटपासून टेस्ट क्रिकेट खेळलेले जितके आहेत, कारण मुंबईमध्ये 25,000 खेळाडू सध्या रजिस्टर्ड आहेत आणि त्या बऱ्याच खेळाडूंनी जे इतक्या कॉन्ट्रीब्युशन दिलं मुंबई क्रिकेटला, तर त्याचा सन्मान म्हणून हा आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करतो आहे. आणि 23 तारखेला त्या वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण झाला की या समारंभाची सांगता होईल. सर, MCA क्रिकेट असोसिएशनची स्थापना कधी झाली? आम्हाला संस्थेविषयी जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं 1930 साली MCAची स्थापना झालेली आहे. त्यावेळेला बॉम्बे क्रिकेट असोसिएशन होती आणि त्याच्याशी म्हणजे कार्यपद्धती सर सांगायचं तर 325 जवळजवळ क्लब त्या MCAचे सभासद असतात आणि ते सभासद असतात आणि ते मुंबईतलं सगळं क्रिकेट चालवतात. म्हणजे मैदान क्रिकेट, ऑफिस क्रिकेट आणि स्कूल कॉलेज क्रिकेट असे 3 भागामध्ये मुंबईचं क्रिकेट विभागलेलं आहे. मैदान क्रिकेटमधनं जो मुंबईतले जितके मोठे मोठे खेळाडू झालेत त्यांचा पहिला सहभाग हा मैदानी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये असतो आणि ते सगळेजण या स्पर्धेतनं मोठे झालेले आहेत. म्हणजे आझाद मैदान, क्रॉस मैदान आता बघून जरी आपल्याला वाटत असलं तरी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर हे सगळे खेळाडू हे पहिले त्या स्पर्धांमधनं आलेले आहेत आणि म्हणून कुठेही मैदानामध्ये त्यांना आमंत्रण असलं की अजूनही ते नाही म्हणत. कारण मैदान क्रिकेट हा MCAच्या क्रिकेटचा कणा आहे. त्यानंतर ऑफिस क्रिकेट आहे, स्कूल कॉलेज क्रिकेट आहे. तर स्कूल क्रिकेटचा पण फार मोठा इतिहास आहे. त्या म्हणजे MCAच्या स्थापनेच्या आधीपासून हॅरिस शील्ड, गाईल शील्ड या स्पर्धा चालू आहेत. त्या स्पर्धेतनं अनेक मोठमोठे खेळाडू आहेत, विश्वविक्रम झालेले आहेत. तर ह्या स्पर्धा हे सगळं जे आहे MCAच्या आधिपत्याखाली या सगळ्या स्पर्धा होतात आणि या सगळ्या स्पर्धा करताना बरेच कार्यकर्ते याच्यात इन्व्हॉल्व असतात, बरेच खेळाडू इन्व्हॉल्व असतात, वेगवेगळ्या स्तरावरच्या स्पर्धा होतात. आता हल्ली एज ग्रुप क्रिकेट झालं आहे, त्या एज ग्रुपच्या स्पर्धा होतात. त्यामुळे मुंबईचं म्हणजे अख्ख्या भारतामध्ये मुंबई क्रिकेट अशी प्रसिद्ध आहे की जिथे वर्षभर क्रिकेट चालतं. पूर्ण वर्ष, मला वाटतं जून जुलै एवढे 2च महिने मुंबईत क्रिकेट होत नसेल कारण अति पाऊस असतो. पण ऑगस्टपासून पुढच्या मे महिन्यापर्यंत मुंबईत सतत क्रिकेट चालू असतं आणि ते जून जुलैमध्ये पण पावसाळी त्यांची प्रॅक्टिस चालूच असते. त्यामुळे 12 महिने क्रिकेट चालणारं मुंबई हे एकमेव शहर असेल की इथे कधी तुम्हाला कुठच्याही काळी गेलात तर कुठे ना कुठे क्रिकेट खेळणारे मिळणार तुम्हाला. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन ही त्यांची पालक संस्था आहे. तर ह्या सर्व क्लबना मुंबई क्रिकेट असोसिएशन BCCIशी संलग्न आहे आणि BCCIकडनं मुंबई क्रिकेट असोसिएशनला ग्रँट मिळते आणि ती ग्रँटचा काही भाग आमच्या क्लब्सना जातो. विविध आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आयोजन मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे वानखेडे स्टेडियमला केलं जातं आणि हा बऱ्याच असं फार मोठा कारभार आहे आणि अतिशय असं या मोठ्या कारभारामध्ये अतिशय सुसूत्रता आहे. कारण पहिल्यापासून मुंबईच्या क्रिकेटमध्ये जे ॲडमिनिस्ट्रेटर आले किंवा जे प्रशासक आले ते प्रशासक त्या क्रिकेटच्या खेळाशी एकदम संलग्न असे होते. ते एक तर चांगले खेळणारे होते किंवा मैदानामधले कार्यकर्ते होते. तर असे हे दोन्हीचा मिलाप असलेल्या या ज्या कार्यकारिणी वेळोवेळी ज्या आल्या त्यांनी मुंबई क्रिकेटची भरभराट करत गेलेले आहेत आणि त्यामुळे आज मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे अख्ख्या भारतात किंवा अख्ख्या जगामध्ये म्हणजे एवढी एक जे बोलतात सतत काहीतरी घडत असणारी एक संस्था आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि चांगल्या पद्धतीने सगळं काम चालू असतं. कोणीही कमिटीवर आले किंवा गेले ते एक जो साचा बनलेला आहे तो आपला चालूच राहतो आणि म्हणूनच मुंबई क्रिकेट असोसिएशन अग्रेसर आहे याच्यामध्ये. सर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तुम्ही सध्या सेक्रेटरी आहात. मुंबईतील क्रिकेटच्या भविष्याबद्दल तुमची दृष्टी काय आहे? खरं म्हणजे एका दुःखद प्रसंगामुळे आमचे जे पूर्वी अध्यक्ष होते अमोल काळे त्यांचं एक अकाली दुःखद निधन झालं. त्यानंतर काही जागा पोकळी निर्माण म्हणत आहेत ते तेव्हा ज्या निवडणुकीला उभं राहायला मिळाल्यामुळे मी सेक्रेटरी झालो. गेली अनेक वर्ष एक कार्यकर्ता म्हणून एक क्रिकेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आम्ही काम चालूच आहे. पण आता सेक्रेटरी झाल्यानंतर काही विशेष अधिकार प्राप्त होतात आणि हे अधिकार प्राप्त झाल्यानंतर जे आपल्याला दिशा द्यायची किंवा ज्या हेतूने आपण या संस्थेमध्ये आलेलो ते करायला अजून जास्त अधिकार मिळतात. आणि मुंबईचं क्रिकेट सध्या आहे त्यापेक्षा मुंबईच्या ज्या इंटरनल पार्ट आहेत, इंटरनल म्हणजे सेंट्रल सबब आहे, वेस्टर्न सबब आहे किंवा इकडचं हार्बर लाईन आहे, तर तिकडे मुंबईतली वस्ती ही सगळी तिकडे शिफ्ट झालेली आहे आता. त्यामुळे चांगली गुणवत्ता सगळी त्या बाजूला असते. म्हणजे आजही आम्ही तो प्रयत्न आता आहे की वेस्टर्न साईडला म्हणजे विरारपासून पालघरपर्यंत
तिकडे क्रिकेट अतिशय चांगलं पसरलेलं आहे. हो ना. सेंट्रल मुंबई जी आहे तर तिकडचं थोडंसं अजून तेवढं ऑर्गनाईज नाही आहे क्रिकेट, तर ते करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. अच्छा. आणि हार्बर लाईनला डॉक्टर विजय पाटील यांचं DY पाटील संस्था असल्यामुळे तिकडे बऱ्याच संस्था कार्यरत आहेत. बरोबर. तर ही दोन त्या मानाने वेस्टर्न सबबपेक्षा हे थोडीशी मागे आहेत क्रिकेटच्यातून. तर ते आम्ही सगळे प्रयत्न चालू केलेले आहेत. ठीक. आणि पश्चिम उपनगराच्याबद्दल सांगायचं तर मुंबईचे आजचे जे संघ नॅशनल टीमला खेळतात जवळजवळ 40% हे पश्चिम उपनगरातले प्लेयर आहेत. अच्छा. आणि महिलामध्ये ते प्रमाण जवळजवळ 60% आहे. हो. आणि एवढं क्रिकेट ते चांगलं आहे. फक्त याला चांगली दिशा द्यायचा आमचा प्रयत्न राहील. आणि जे काय करता येईल टॅलेंट हंट आहे किंवा जे ज्या गोष्टी करू शकतो त्यांच्यासाठी सॅटेलाईट अकॅडमी आहे, हे सगळं आमचं सध्या चालू आहे. आणि त्याचा रिझल्ट आता चांगला मिळतो आहे हळूहळू आम्हाला. आणि नॅशनल लेवलवर आपली चांगली प्रगती होत चालली आहे. सगळे परफॉर्मन्स चांगले असतात. आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही फक्त क्रिकेट खेळायचं, तुम्हाला ज्या सोयीसुविधा लागतील त्या सर्व MCA देईल आणि आम्ही कुठेही कमी पडत नाही. हे खेळाडूला जे काय लागेल ते देतो आम्ही. तर ते एक त्याच्याबद्दल उदाहरण द्यायचं की पालघर खारघरवरनं तिकडनं मुलं मुली ज्या येतात तर ते सगळे श्रीमंत नसतात, तर त्यातले काही गरीब पण असतात. तर मध्ये आमच्या अध्यक्षांनी ॲपेक्स काउन्सिलच्या संमतीने एक योजना आणली की त्या मुलांना प्रॅक्टिसला आम्ही त्यांना BKCला बोलवतो. तर BKCला येण्यासाठी त्यांना फर्स्ट क्लासचा पास आणि वर जे रिक्षाने येणं जाणं असतं असं मिळून त्यांना 5,000 रुपये मंथली अलाउन्स चालू केलं आहे. म्हणजे हे अगदी ज्युनियर लेवलचं सांगतो आहे. वरच्या लेवलला त्यांचे पैसे जे आहेत ते आहेतच, पण जे क्रिकेट सुरू करतात तर त्यांना पण 5,000 रुपये अलाउन्स चालू केलं आहे. त्यांना फर्स्ट क्लासचा पास दिला जातो आणि रिक्षासाठी त्यांना वर जे लागतील ते पैसे मिळून ते आम्ही देतो. तर ह्यामुळे त्यांना कम्फर्ट जितकी देता येईल आणि तेव्हाच आपल्याला परफॉर्मन्स मिळणार. तर ते सगळे प्रयत्न आमचे चालू आहेत आणि मला वाटतं आम्ही याच्यात यशस्वी आहोत, कारण नॅशनल लेवलवर आमचा सगळ्या रीती चांगला परफॉर्मन्स आहे. सर, मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटली जाते, त्याबद्दल सांगा. आणि मुंबई क्रिकेटला खडूस का म्हणतात त्याबद्दल सांगा. मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणण्यापेक्षा मुंबई ही क्रिकेटरची खाण आहे. अच्छा. ह्याच्यातनं सतत आपले हिरे बाहेर येतच असतात. त्या बरोबर. एवढी मुंबईचं मोठं समृद्ध वारसा आहे तिकडे. आणि अतिशय चांगल्या लेवलचं. आणि आता हे मैदानात आपण बसलो आहे किंवा आझाद मैदान आहे, क्रॉस मैदान आहे, त्या मैदानाची परिस्थिती जसे आपण डाईव्ह मारताना वगैरे बघतो तेवढी नसते. पण त्या मैदानात खेळून जेव्हा हे चांगले मोठ्या लेवलला जातात तर त्या मैदानावर खेळणं यांना एकदम सोपं होतं. आणि या खडतर परिस्थितीतनं मुंबईतला एक क्रिकेटर खेळायला जातो, तो बोरिवली किंवा पालघर खारघर कुठनं राहत असेल, ट्रेनने आपलं मोठं किट घेऊन तो येऊन त्या मैदानामध्ये मुंबईमध्ये येऊन खेळणार. आणि हे सर्व खेळताना त्याला ज्या परिस्थितीशी सामना करून प्रवास करावा लागतो त्यानंतर ते मेंटली टफ होतात एकदम. आणि एकदा मेंटली टफ झालं की कुठच्याही क्रिकेटच्या आव्हानाला समोर जाणं कठीण नसतं. आणि खडूस आहे म्हणजे मुंबईकरांना हरायला आवडत नाही, हे स्पष्ट आहे एकच. म्हणजे कुठचाही सामना हरणं आणि मुंबईकरांनाच नाही, म्हणजे मुंबईकरांना आवडत नाही, त्या खेळणाऱ्या खेळाडूंना आवडत नाही. आणि आमचे जे सिनियर जुने खेळाडू आहेत, म्हणजे मध्ये आता रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना गेल्या वर्षी होता, तर हे जेवढी आत्ता नावं घेतली गावस्करांपासून खाली सचिन तेंडुलकर सगळ्यांनी स्टेडियममध्ये हजेरी लावलेली आणि मॅच बघायला. आणि सर्वात त्याच्यात उल्लेखनीय म्हणजे यांचं मुंबईचं प्रेम काय असतं, तर रणजी ट्रॉफी सामना जिंकल्यानंतर बक्षीस समारंभ होता. खरं गावस्कर ते स्टेजवर जाऊ शकले असते, पण ते आमच्याबरोबर पब्लिकमध्ये उभे होते आणि खेळाडूंचं कौतुक करायला. म्हणजे मुंबई जिंकणं हे त्यांचं एकदम अंतिम हे आहे. हे मुंबई हरली नाही पाहिजे हे त्यांचं असतं. आणि तसंच आम्हा कार्यकर्त्यांचं पण असतं. त्याच्यामुळे मुंबई टफ आहे आणि खडूस आहे. पण आता परत जवळजवळ मुंबईतले 11-12 खेळाडू नॅशनल लेवलवर इंडिया किंवा इंडिया एमध्ये खेळत आहेत. आणि परत पहिल्यासारखी आपली घोडदौड चालू झाली. आत्ता पण 3-4 खेळाडू मुंबईचे असतातच भारताच्या संघात. महिलांच्या संघात आता 4 महिला आहेत. आता हे सगळं हे पुन्हा पहिल्यासारखं सगळं मुंबईचं क्रिकेट जोरदार चालू झालेलं आहे आणि मला वाटतं हे जोरदार चालू राहील अजूनही. सर, MCA ग्रासरूट स्तरावरून तरुण प्रतिभावंत खेळाडू ओळखण्यासाठी आणि त्यांना घडवण्यासाठी काय पाऊल उचलते? सर्वप्रथम खरं सांगायचं झालं तर 25,000 ते 30,000 मुलं MCAच्या क्रिकेटला रजिस्टर्ड आहेत. आणि दरवर्षी एक MCA तर्फे अंडर-12 स्पर्धा होते. त्याच्यातनं 700 ते 800 मुलं दरवर्षी नवीन क्रिकेटमध्ये एंट्री करतात आणि तो स्टॉक असाच पुढे चालत राहतो. वेगवेगळ्या स्तरावर मुंबईचं असं जी चाळण लागते
आणि त्याच्यातनं ते खेळाडू तयार होतात. तर त्याप्रमाणे पहिला अगदी सुरुवात करायची झाली तर अंडर 12ची ही स्पर्धा आहे. त्याच्यानंतर समर वेकेशन कॅम्प बरेच होतात. त्या समर वेकेशन कॅम्प जवळजवळ 24 ठिकाणी मुंबईत होतात. मग त्यातनं काही पोरं सिलेक्ट केली जातात, त्यांच्याच स्पर्धा होतात. त्या स्पर्धा झाल्यानंतर त्याच्यातनं 60 प्रोबेबल काढले जातात, त्यातनं 30 काढले जातात, त्यातनं 25 काढले जातात आणि त्यातनं 15 काढून तो मुंबईचा संघ तयार होतो. हे एवढी मोठी लाँग प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे सामील असतात. आणि ह्या MCAच्या समर कॅम्पबद्दल झालं. त्याच्यानंतर अंडर 14साठी एक ठाण्याची एक स्पर्धा आहे, एक CPCची स्पर्धा आहे आणि एक आमची वर्ल्ड स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा आहे. या 25 वर्षाहून अधिक काळ या स्पर्धा चालू आहेत. तर ही स्पर्धा सगळ्या मुलांची पहिली स्पर्धा असते. त्यानंतर अंडर 16साठी कल्पेश कोळी टुर्नामेंट आहे आणि पय्याडी टुर्नामेंट आहे आणि बाकी छोट्या मोठ्या होतात त्या वेगळ्या, पण ह्या सिलेक्शन ट्रायल आहे. मग ह्या 2 सिलेक्शन ट्रायल झाल्यावर 30 मुलं निवडली जातात आणि त्याच्यानंतर मग पुढे संगत आहे. अंडर 19ला पण तशीच आमची सिलेक्शन ट्रायल आहे. इंटर क्लब एक मोठी स्पर्धा होते आणि ज्युनियर कॉलेज ज्या स्पर्धा होतात त्या अंडर 19साठी असतात. त्याच्यानंतर सिनियर कॉलेज स्पर्धा आणि बऱ्याच आमच्याकडे स्पर्धा आहेत. 105 स्पर्धा मुंबईमध्ये होतात आणि हे कुठेच भारतात होत नसेल. 105 स्पर्धा होऊन ते सगळ्या स्पर्धा खेळून आपले खेळाडू पुढे येतात. आणि मागच्या वेळेला जेव्हा असं विजेतेपद मिळाल्यानंतर खेळाडूंची इंटरॅक्शन झालं तेव्हा सांगितलं, तुम्ही एवढ्या आम्हाला खेळवता की ते मॅच प्रॅक्टिस रेडी आम्ही तिकडे जातो. म्हणजे एकदम तयारीत असतात ते खेळाडू. आणि असं स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरमध्ये भर म्हणजे आम्ही आता माजी भारतीय खेळाडू समीर दिघे यांच्या हेड कोच आहेत ते आणि त्यांच्या अंडर आम्ही 60 ठिकाणी आता टॅलेंट हंट चालू केलं आहे. ते 60 ठिकाणाहून प्रत्येक सेंटरवरनं 30-30 मुलं येणार. ती 30 मुलं म्हणजे 210 अंडर 14, अंडर 16, अंडर 19 अशा गटात येतील आणि त्या 7मधली 210 मुलं त्यातनं 30 सिलेक्ट करणार आणि तिन्ही एज ग्रुपमध्ये 30-30 मुलं सिलेक्ट करून ते 30 मुलांना आधी उच्च दर्जाचं प्रशिक्षण आणि मोफत देणार आहे. आणि त्या मुलांना दत्तक घेतल्यासारखंच होणार, कारण आपली मुख्य टीम खेळते ती वेगळी आणि त्यानंतरची बेंच स्ट्रेंथ म्हणून ही 30-30 मुलं प्रत्येक एज ग्रुपसाठी आम्ही देणार आणि ती मग पुढे जात राहतात. मग ते आपलं काम चालू राहतं. 14ची 16ला जातात, 16ची 19ला जातात, ते 23ला आणि मग सिनियरला. तर त्यामुळे एवढ्या स्तरांवरती हे सगळं चालू आहे. प्लस हॅरी शिल्ड आणि गाईल शिल्ड या मोठ्या स्पर्धा आहेत. त्याच्यात 160-180 शाळा खेळतात. तर संपूर्ण मुंबई त्याच्यात MI ज्युनियर म्हणून एक स्पर्धा आहे. तर हे लहान एज ग्रुपलाच आपण जवळजवळ 8 ते 10 स्पर्धा देतो आणि त्याच्यातनं ते मग ती पोरं पुढे सिनियरपर्यंत चालू राहतात. त्याच्यामुळे मुंबईला भरपूर खेळायला मिळत असल्यामुळे आणि ह्या अधिकृत स्पर्धा सांगतोय मी 105, त्या सोडून माझ्या मते अजून 200 तरी स्पर्धा होत असतील विविध ठिकाणी आणि त्या सगळ्या स्पर्धांचा शेवटचा त्यांचा गोल असतो मुंबईला खेळायचं. तर ते एवढं कठीण परिस्थितीतून जावं लागतं. म्हणजे पालकांना कधीतरी वाटतं की माझा मुलगा चांगला खेळतो, येत का नाही. तर त्यावेळेला अवेलेबल असलेल्या 5000 मुलांमधनं 15 मुलं मुंबईला खेळतात. तर पालकांनी पण तेवढं लक्षात ठेवलं पाहिजे की तेवढ्या लेवलवर मुलगा पोहोचेल तरच तो तिकडे जाणार. पण मेहनत करत राहिली पाहिजे आणि तुम्ही जे मेहनत करतात त्यांना आम्ही नेहमीच मदत करतो. सर्व प्रकारची मदत MCA करते आणि पुढेही करत राहील, एवढं आम्हाला नक्की गॅरंटी आहे. मुंबईतील महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जात आहेत? महिला क्रिकेट हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जेव्हा महिलांचा पहिला वेगळा असोसिएशन होती, ती असोसिएशन BCCIमध्ये सामावून घेतली. प्रत्येक स्टेट असोसिएशनला त्यांनी महिला क्रिकेट असोसिएशनला सामावून घेतलं आणि त्यानंतर ती आता आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिपत्याखाली आली. मुंबईमध्ये महिलांचं क्रिकेट पहिल्यापासून होतं. म्हणजे जर इतिहास बघितला तर बऱ्याचशा नॅशनल खेळाडू या मुंबईतल्याच आहेत, पण त्या संघटित स्वरूपात MCAच्या तर्फे जेव्हा चालू झाल्या आणि जवळजवळ आम्ही 2019ला सध्याची आमचे अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीतले काही जण निवडून आल्यानंतर आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न केले की महिला क्रिकेटला आपण प्रोत्साहन चांगल्या पद्धतीने द्यायचं. पहिल्यांदा वर्षातून एक स्पर्धा व्हायची. आम्ही हळूहळू त्या वाढवल्या आणि मागच्या वर्षी त्या एकाच्या 13 स्पर्धा झालेल्या आहेत. त्या मुलींना 13 स्पर्धा खेळायला वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये खेळायला मिळतात. पुन्हा बाहेरच्या शहराचे जे संघ आहेत त्यांना आम्ही मुंबईमध्ये बोलवतो, त्यांच्याबरोबर त्यांची प्रॅक्टिस करवतो. आम्ही यांना
मुंबईतल्या महिला खेळाडूंना प्रॅक्टिससाठी बाहेर पण पाठवतो. म्हणजे पॉंडिचेरी वगैरे अशा ठिकाणी जाऊन त्यांना प्रॅक्टिस पण करायला येतो. आणि जो एक भारतामध्ये पहिली जी एक स्पर्धा आहे की महिला लीग असते. म्हणजे पुरुषांची लीग सगळीकडे होते, बरोबर. पण वुमन्स लीग जी आहे बरोबर. ती मुंबई क्रिकेट असोसिएशनने पहिल्यांदा चालू केली. 56 संघ त्याच्यात होते, म्हणजे 56x15 एवढ्या मुली तर पहिल्या खेळायला आल्या. मग त्यातनं सुपर लीग आम्ही चालू केली, त्याच्यात 24 टीम आहेत आणि त्या 24 टीममधल्या एवढ्या मुली सर्व त्या आत्ता मुंबई क्रिकेटला रिप्रेझेंट करत आहेत. आणि अतिशय चांगल्या लेवलचं आम्ही वेगवेगळ्या स्तरावर ते त्यांचं माध्यम तयार केलेलं आहे. आणि त्या सर्व मुली अतिशय चांगली प्रगती करत आहेत. आणि त्याचं ह्यावर्षी सिनियर वुमन T20 नॅशनल आपण जिंकलेली आहे. आपल्या अंडर-19 आणि अंडर-23च्या मुली आज आणि उद्या सेमीफायनल खेळत आहेत. अंडर-15च्या मुली सेमीफायनलला हरल्या. आणि अशा तऱ्हेने सगळे जी लेवल आहे. आणि प्लस आता मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे अंडर-17 एक स्पर्धा आम्ही झोनल ह्याच्यावर चालू करतो आहे. म्हणजे मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, सौराष्ट्र आणि बरोडा, तर यांना सांगितलेलं आहे की ह्या स्पर्धा आपण अजून एक चालू करूया. तर ती झोनल अंडर-17ची स्पर्धा चालू होईल. तर ह्या सर्व स्पर्धा भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि विशेष सर्वात म्हणजे जितकं पुरुषांच्या क्रिकेटला किंवा मेन्स क्रिकेटला जी प्राइजेस दिली जातात तेवढीच प्राइजेस आम्ही वुमेन्स क्रिकेटला पण देतो. म्हणजे त्यांना जर 1 लाख प्राईज असेल तर वुमन क्रिकेटला पण 1 लाख प्राईज आहे. मग त्या प्राईज देण्यामध्ये किंवा कुठच्या सुविधामध्ये परत पहिल्याच वर्षी क्रिकेट करताना सर्व मुलींना जितके 56 टीम होत्या त्या सगळ्यांना आम्ही त्यांचे युनिफॉर्म MCAतर्फे देण्यात आले. आणि हे आता चांगलं मूळ धरलेलं आहे. अतिशय छान पद्धतीने महिलांचं क्रिकेट चालू आहे आणि आम्हाला चांगला रिझल्ट मिळतो. म्हणजे जवळजवळ आम्ही सगळीकडे नॉकआउटला तर होतो आहे, सेमीफायनल फायनल खेळतच आहेत सगळीकडे. तर त्याच्यामुळे महिला क्रिकेट मुंबईतलं आता चांगलं होतं. आणि आत्ता 4 महिला आहेत, पण त्या अजून वाढतील अशी आम्हाला आशा आहे. कांगा लीगच्या प्रवासाबद्दल आणि त्याच्या भविष्यासाठी असलेल्या योजना काय आहे सर? कांगा लीग ही एक अशी स्पर्धा आहे की पावसाळी सीझनमध्ये पूर्ण भारतात कुठेही होत नाही. म्हणजे आज मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण मुंबईमध्ये खरोखर अशा काही गोष्टी आहेत की ज्या भारतात होतच नाहीत. तर त्यातलीच एक कांगा लीग स्पर्धा आहे. अत्यंत मानाची, प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आहे. आणि जितके खेळाडू आहेत मुंबईतले, म्हणजे आम्ही पूर्वी असे किस्से ऐकलेले आहेत की इंग्लंड कुठनं दौऱ्यावरनं आले रात्री शनिवारी, तर रविवारी सकाळी कांगा लीग खेळायला सुनील गावस्कर पण मैदानात तयार असायचे. इंग्लंडवरनं आल्यावर पण ते कांगा लीग, आणि कांगा लीग खेळणं अतिशय मानाचं समजलं जातं. आणि ते क्लबनं ग्रेड असते, A to H डिव्हिजन आहेत. A ग्रेडचे क्लब म्हणजे ते फार मोठे मोठे क्लब असतात. आणि त्या डिव्हिजनला राहण्यासाठी त्यांची अतिशय चांगली धडपड चालू असते. आत्ता पण सूर्यकुमार यादव इंडिया टीममधनं खेळून आल्यानंतर कांगा लीगला उतरला होता. हे कांगा लीगला हे सगळेच जणं खेळतात. म्हणजे मी आमच्याकडे स्वतः वर्ली स्पोर्ट्स क्लबमध्ये मी एक बघितलेलं आहे, सोलापूरवरनं प्लेयर यायचा सलीम खान म्हणून. रात्री गाडी पकडायचा, पाऊस पडणार की नाही हे माहिती नाही. रात्री गाडी पकडून सकाळी येणार बॉम्बे सेंट्रलला, पाऊस पडला तर परत जाणार, पाऊस नाही पडला की मॅच खेळणार आणि संध्याकाळी परत जाणार. एकदा तर वामन आपटे मला वाटतं लंडनवरनं कांगा लीग खेळायला आलेले, इकडेच मॅच होती, ते लंडनवरनं आले, कांगा लीगची मॅच खेळले आणि रात्री परत गेले. म्हणजे एवढा तो वेडेपणा बोलायचा किंवा तो क्रेज आहे कांगा लीगची. त्यामुळे कांगा लीग या स्पर्धेचं स्वरूप आम्ही आहे तसंच ठेवतो. तिकडनं प्रमोशन, रिलिगेशन हे सगळं एकदम मजेदार प्रवास असतो. आणि कांगा लीगसारख्या इतर बऱ्याच स्पर्धा आहेत, पण कांगा लीगची तोड इतर कुठच्याही स्पर्धेला नाही. आणि पावसाळ्यामध्ये काही माहिती नसतं गेम होणार नाही होणार, पण सगळेजण अगदी उत्साहाने तयार असतात. आणि एवढे सगळे 112 संघ आमचे खेळतात. तर मजेदार स्पर्धा असते आणि ती स्पर्धा अशीच कायम राहावी अशी आमची पण इच्छा आहे. आणि पुढे जे प्रशासक येतील, ॲडमिनिस्ट्रेटर येतील, ते पण अशीच कांगा लीग चालू ठेवतील याची आम्हाला खात्री आहे. सर, मुंबईत अधिक अकॅडमी किंवा कोचिंग सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीने काय योजना आहेत? मुंबईमध्ये कोचिंग हे पावलापावलावर होत असतं, पण त्याला एक अधिकृत रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला ह्यावर्षी आता अध्यक्षांनी, आमचे अजिंक्य नाईक यांनी सुचवल्याप्रमाणे एक नॉलेज सेंटर म्हणून आम्ही तयार केलं आहे. तर त्या नॉलेज सेंटरच्या अंतर्गत स्पीच क्युरेटर, स्ट्रेंथनिंगवाले, फिजिओथेरपिस्ट, व्हिडिओ ॲनालिस्ट, कोचेस, स्कोरर आणि अंपायर हे सगळे कोर्स आम्ही केले.
आणि एक अधिकृत रूपामध्ये करण्याचा आता प्रयत्न चालू केला आहे आणि ह्यावर्षी तो यशस्वी झाला आहे. आणि मॅस्युअर आहेत, तर हे सगळ्यांचा कोर्स केलेला आहे. त्यांचं कॉन्व्होकेशन आता आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये करणार आहोत. म्हणजे ते एक फळी ती ग्रॅज्युएट झालेली बाहेर पडणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे असंच चालू राहणार आहे, ही प्रथा चालू ठेवणार आहे. दुसरं कोचिंगचं जे बोललात, तर कोचिंग वेगवेगळ्या स्तरावर आमचं चालू असतं. BKCला जी अकॅडमी आहे तिकडे आमचे 3 ते 4 परमनंट कोचेस आहेत. म्हणजे कुठच्याही मुलाला आपल्यामध्ये काय सुधारणा करायची असेल तर ते तिकडे जाऊन करू शकतात. किंवा जी एखादी टीम टूरवर गेली नॅशनल खेळायला, ती त्यातली 20 मुलं उरतात, तर त्या मुलांना पण कोचिंग तिकडे केलं जातं. तर हे सगळं वेगवेगळ्या स्तरावरचं कोचिंग चालू आहे. सध्या टॅलेंट हंट आमचं चालू आहे आणि टॅलेंट हंटच्या माध्यमातून त्यांच्यासाठी नवीन अजून कोचेस नेमणार आहोत. धवल कुलकर्णी जे आहेत, म्हणजे जे आता रिटायर झालेत, ते मुंबईच्या फास्ट बॉलरचे मेंटॉर म्हणून सध्या काम करत आहेत. तर त्यांच्या अंडर एक 20 मुलं आहेत. त्यानंतर बलविंदर सिंग संधूच्या अंडर आम्ही मागच्या वर्षी 30 मुलं निवडली होती. तर त्यांनासुद्धा एका कोचेसच्या अंडर देऊन त्यांची इम्प्रूव्हमेंट 1 ते 2 वर्षाचा त्यांचा कोर्स करायचा असा विचार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आम्ही चालू केल्या आहेत आणि एक पद्धतशीर प्रयत्न हा असेल की मुंबईची जी लिगसी आहे, जो वारसा आहे, तो असाच कायम चालू राहावा आणि चांगले खेळाडू तयार होत राहावे. ह्याच्यासाठी आता आम्ही पद्धतशीर प्रयत्न सुरू केलेत आणि वेगवेगळ्या स्तरावर आणि तंत्रशुद्ध पद्धतीने, आणि त्याला वेगवेगळी अशी स्वरूपं दिलेत. जसं कॉन्व्होकेशन होणार आहे, नॉलेज सेंटर आहे आणि क्रिकेट खेळणं ह्याच्यातनं जे तुम्हाला उपजीविकेचं साधन जे होतं त्याच्या व्यतिरिक्त आता अंपायरिंग, स्कोरिंग किंवा क्युरेटर किंवा व्हिडिओ ॲनालिस्ट, हे बरीचशी क्षेत्र आम्ही आमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून त्याचं क्रिकेट खेळण्याचं हे संपलं की त्याच्यानंतर त्याचं पुढचं, कारण 30-35 वर्षापर्यंत क्रिकेट खेळणार आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी करावं लागतं. तर जर ते नोकरी करत नसतील तर अंपायरिंग, स्कोरिंग वगैरे ही जी क्षेत्र आहेत त्यातनं त्यांना उपजीविकेचं साधन तयार होईल आणि त्याच्यात करिअरची अतिशय चांगली संधी आहे. आम्हाला ते कमर्शियल लेवलवर करायचं आहे. तर त्याप्रमाणे ते करणार आणि एखादं जसं नॉलेज सेंटर हे अधिकृत गेल्या वर्षी स्थापन केलं, पुढच्या वर्षी त्याचं कॉन्व्होकेशन झालं की ते सतत चालू राहील. मग म्हणजे दरवर्षी हे कोर्सेस जसं कॉलेजमध्ये होतात तसे कोर्सेस होत राहतील आणि ती मुलं मग मुंबईत जो शिकलेला असतो त्याला नॅचरली बाहेरच्या स्टेटमध्ये चांगली मागणी असते, कारण मुंबईचं नाव मोठं आहे. तर ते सगळं आमचं करायचा प्रयत्न आहे आणि तो आमचा आता तो प्रवास चालू झालेला आहे, तो आता चालू राहील. कोचेसना पण लेवल O, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे आहेत. ते लेवल O कोचेस आहेत ते कुठेही कोचिंग करू शकतात. मग लेवल 1 पासून लेवल 2 असेल तर स्टेट टीमला किंवा बाहेरच्या राज्यांना पण जाऊन ते कोचिंग करू शकतात. तर त्यांना तो लेवलचा कोर्स आम्ही चालू केलेत. तर त्याप्रमाणे ते लेवल O मुंबईमध्ये झाल्यावर BCCIच्या लेवलवर लेवल 1, लेवल 2, लेवल 3 वगैरे होतात आणि ते मग त्यांना ती करिअरची चांगली संधी आहे. मॅच रेफरी आम्ही इकडनं पाठवतो. तर मॅच रेफरी झाल्यावर पण त्यांना म्हणजे क्रिकेटमधनं रिटायर झाल्यानंतर काय, क्रिकेट खेळणं नाही, रिटायर झाल्यानंतर काय करायचं आहे त्याबद्दल पण आमचे व्यवस्थित प्रयत्न चालू आहेत आणि त्या प्रयत्नांना आता यश येतं आहे. आमच्या ग्रासरूट स्तरावरील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी MCA शाळा आणि महाविद्यालयीन या दोघांशी कसं सहकार्य करते? खरं तर MCAच्या संपूर्ण इतिहासात युनिव्हर्सिटी क्रिकेटचं फार मोठं महत्त्व राहिलेलं आहे आणि त्यानंतर ज्या वेगवेगळ्या शालेय स्तरावरच्या स्पर्धा होतात, हॅरिस शिल्ड आहे, गाईल शिल्ड आहे, तर ह्या सर्व स्पर्धांमधनं 170 ते 180 शाळा सहभागी होतात. पण अजून अशा अनेक शाळा आहेत की जिकडे क्रिकेटला प्राधान्य दिलं जात नाही किंवा त्यांना ते जमत नसेल हे क्रिकेट डेव्हलप करणं. तर अशा जर कुठच्या शाळा आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हे करायचं आहे, तर त्यांना MCA मार्गदर्शन करायला तयार आहे. आणि जेव्हा अशा शाळा खेळतात किंवा ज्या शाळा क्रिकेट खेळत नाही तिकडे पण काही चांगली मुलं क्रिकेट खेळणारी असतात, तर त्यांच्या शाळेमध्ये जरी क्रिकेटचा संघ नसला तरी त्यांनी त्या मुलांना जर प्रोत्साहन दिलं तर तिकडनं पण चांगली मुलं घडू शकतात. कारण ह्या गाईल शिल्ड आणि हॅरिस शिल्ड न खेळणाऱ्यांसाठी आम्ही 28 वर्षापूर्वी इकडे अजित नाईक स्पर्धा चालू केली आणि त्याच्यात वेगवेगळ्या शाळेत न खेळणारी मुलं पण इकडे येऊन पुढे येऊन ती मुंबईला आणि इंडियाला खेळली. म्हणजे अजिंक्य रहाणे जिथे होता ती शाळा खेळत नव्हती, तो या क्लब क्रिकेटमधनंच पुढे आलेला आहे.
आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढी म्हणजे अशी प्रगती पण होऊ शकते की जिथे तर त्यामुळे ज्या शाळांना संघ आहेत ते तर प्रोत्साहित करतात, पण ज्या शाळेमध्ये संघ नसतील त्यांच्याकडे जर कुठची मुलं असतील तर त्यांना जे काय रिलॅक्सेशन द्यावं लागतं किंवा परीक्षेच्या दृष्टीने वगैरे ते त्यांनी तेवढं वेळेसाठी कन्सिडर करावं आणि त्या मुलांना प्रोत्साहन दिलं तर त्यातनं पण आपल्याला भरपूर मुलं मिळतात आणि अजूनही मिळत आहेत. फक्त त्यांना तेवढे त्या प्रोत्साहनाची गरज आहे आणि त्या शाळा महाविद्यालयं यांनी ते द्याव्यात असं मी आवाहन करतो की त्यांनी जर हे केलं की खरं तर त्यांनी क्रिकेटचा संघ चालू करावा, पण काही कारणाने जमत नसेल तर जी मुलं क्रिकेट खेळायला बाहेर जात आहेत तर त्यांना जी काय सोयी सवलती लागतील त्या त्यांनी पुरवाव्यात असं मी आवाहन करतो. सर, आपली टीममध्ये अपेक्स काउन्सिलबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. टीमचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे टीमचा कॅप्टन हा चांगला असावा लागतो. बरोबर. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे वोटर्स आहेत, जे मतदार आहेत, जे क्लब सेक्रेटरी आहेत, त्यांना बरोबर माहिती असतं की आपण त्या जागेवर कोणाला बसवायचं. बरोबर. आणि अध्यक्ष हा नेहमी म्हणजे सर्वधर्म संयोगाने किंवा त्यांच्या कर्तृत्वाने म्हणा, पण अध्यक्ष हे फार वरच्या लेवलचे सगळे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि त्यांच्याकडे एक व्हिजन असते की मुंबई क्रिकेटसाठी काय करायचं. तर तसेच आमच्याकडे आधी सुरुवातीला 2022ला 2019ला डॉक्टर विजय पाटील त्यांच्या अंडर आम्ही काम केलं, ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 2022ला अमोल काळे अध्यक्ष होते आणि नंतर आता अमोल काळे यांच्या दुःखद निधनाच्या नंतर अजिंक्य नाईक अध्यक्ष आहेत. पण या तिन्ही अध्यक्षांची एकच गोल होता की मुंबई क्रिकेट आपण उच्च स्तरावर न्यायचं आणि त्याच्यासाठी ते काही करायला तयार असायचे. म्हणजे त्यांना कुठची स्कीम दिली की हे करायचं आहे तर कुठच्याही स्कीमला ते नाही म्हणाले नाही, पैसे खर्च करायला ते कधी नाही म्हणाले नाहीत. आणि हे झालं अध्यक्षांचं. पण अध्यक्षांच्या बरोबर एक चांगला संघ पण लागतो. तर दरवेळेला ती म्हणजे खरं हे मी आभार मानेन मुंबईतल्या ते जागरूक क्लब सेक्रेटरीचे. ते बरोबर संघ निवडून देतात. ते एका पॅनलवाले देत नाहीत, त्यांना जी चांगली माणसं वाटतात त्यांनाच निवडून देतात आणि ती माणसं बरोबर काम करतात. कारण त्याच्यात काही क्रिकेट खेळणारे असतात, काही ॲडमिनिस्ट्रेटर असतात, काही जण म्हणजे उद्योगपती वगैरे असे पण असतात की त्या प्रत्येक किंवा काही जणांचा राजकारणामध्ये जास्त दबदबा असतो. तर आपल्याला सर्व लेवलवरची कामं करून घ्यायला जी जी माणसं लागतात ती बरोबर माणसं तिकडे आमचे क्लब सेक्रेटरी मतदानामध्ये बसवतात आणि त्याच्यामुळे ते काम अगदी व्यवस्थित चालू असतं. सगळेजण आपापली जबाबदारी ओळखतात आणि मुख्य कोणावर तरी विश्वास जो टाकावा लागतो किंवा एखाद्या सभासदाने एखादी स्कीम मांडली तर ती स्कीम मांडल्यानंतर उरलेले सगळेजण एकदा ते झालं करायचं ठरलं की मग त्याला नंतर मध्ये अडथळा येत नाही. जसं आम्ही आत्ताचा हा सगळा सुवर्ण महोत्सवाचा घाट घातला आहे तर ह्याच्यात एकदा आम्ही ठरवलं की ह्या गोष्टी करायच्या, मग त्याच्यात मागे पुढे न बघता आम्ही सर्व गोष्टी करतो. त्याचबरोबर ॲपेक्स काउन्सिल क्लबचं जे आर्थिक स्तर आहे तो चांगला राहावा याचा पण आमचा प्रयत्न असतो. ग्रँटमध्ये मिळते, प्रॉफिट शेअरिंग वगैरे होतं, पण हल्ली आम्ही आता त्यांना खेळण्यासाठी पण पैसे देतो आहे क्लबना. तर त्याच्यामुळे हे सगळं एकमताने होतं. नाही तर जर एकमत नसेल तर कुठची कामं होत नाहीत. तर आम्ही मांडताना आम्ही चर्चा करतो, त्याच्यात मतभेद असतात पण आमच्यामध्ये मनभेद नसतात कधी. मतभेद त्या डिस्कशनमध्ये संपले की बाहेर येताना आम्ही सगळे अख्खी कार्यकारिणी म्हणून येतो आणि त्याचे आता परिणाम सगळे दिसत आहेत की एवढे मोठमोठे कार्यक्रम होत चालले आहेत. क्लबना आम्ही भरपूर मदत करतो आहे किंवा खेळाडूंना मदत करतो, मेडिकल सहाय्य करतो, सगळं चालू आहे. तर एक चांगली टीम काम करू शकते आणि ते चांगली टीम आणायचं काम आमचे क्लबचे सेक्रेटरी करतात. त्यामुळे हे जेवढं काम करणाऱ्याला श्रेय जातं तेवढं ते निवडून देणाऱ्यांना पण श्रेय जातं. म्हणून क्लबच्या सेक्रेटरींचा पण ह्याच्यात मोठा वाटा आहे. सर, आधुनिक काळातील आव्हाने आणि संधीशी जुळवून घेण्यासाठी संस्था कशी सज्ज आहे? MCA अत्यंत आधुनिक पद्धतीने काम तर करतच आहे, पण आता जे मगाशी सांगितलं नॉलेज सेंटर, हे नॉलेज सेंटर आम्हाला पूर्णपणे डेव्हलप करायचं आहे. मग ते एखाद्या विद्यापीठाप्रमाणे त्याचं काम चालू राहिलं पाहिजे असा प्रयत्न आहे. दुसरं, सगळ्या जगातले म्हणजे काही स्टेडियम आम्ही पण फिरलेलो आहे, पण सगळीकडे एक म्युझियम असतं. त्या म्युझियमची आपल्याकडे कमी आहे. तर त्या म्युझियमवर काम आमचं चालू आहे सध्या आणि लवकरच त्याची पण घोषणा होईल. जे म्युझियम म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं म्युझियम असेल. आणि इतिहासाबद्दल सांगायचं झालं
तर मुंबईकडे एवढं सांगण्यासारख्या किंवा दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत म्युझियममध्ये. बरोबर. तर ते म्युझियम होणं हे आमच्या कार्यकारिणीत करायचं आम्ही आता नक्की ठरवलेलं आहे. ते म्युझियम पण होणार, हे होणार आणि बाकी विविध स्तरावरती जसे आम्ही मदत करू शकतो बरं. त्या मदतीची लेवल वाढवायचा आमचा प्रयत्न आहे. बरं. म्हणजे जे आमचे क्लब आहेत त्या क्लबना क्रिकेट खेळण्यासाठी कुठचेही प्रॉब्लेम आले नाही पाहिजेत. तर त्यांना पैशांचा तर प्रॉब्लेम येणारच नाही, पण बाकी सोयीसुविधा वगैरे सगळं आम्ही द्यायचं चालू केलं आहे. खेळाडूंचं पेन्शन आहे, म्हणजे रिटायर्ड खेळाडू आहेत त्यांना पेन्शन आहे किंवा ते वारले तर त्यांच्या ज्या अर्धांगी राहतात अच्छा. त्यांना पेन्शन आहे. तर त्या पेन्शनच्या ह्याच्यामध्ये वाढवण्याचा एक जो डोक्यामध्ये विचार आहे. आणि मैदानं आम्हाला पाहिजे, तर मैदानांच्या शोधात सध्या आम्ही आहोत. तर बरीच मैदानं लोकेट केलेली आहेत. बरं. 2-3 मोठी मैदानं जर मिळाली तर मुंबई क्रिकेटचा बराचसा प्रश्न सुटेल. आझाद मैदान सध्या या मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पासाठी घेतलं होतं. तर आझाद मैदानचं हँडओव्हर आता चालू आहे प्रोसेस. तर त्याच्यात 14 खेळपट्ट्या आम्हाला मिळतील परत. आणि ते क्रिकेट वाढवण्यासाठीच हे सगळे प्रयत्न आहेत. आणि त्या 14 खेळपट्ट्या परत करताना आम्ही एक युनिफॉर्म पद्धतीने ते सर्व करणार. MCAच्या जरी ते मालक असले तरी आम्ही त्यांना ते करून देणार. आणि बऱ्याच ठिकाणी काही प्रॉब्लेम आले तर स्वतः MCA खर्च करते. हे कुठच्या मैदानामध्ये पाणी बिणी कसलाही प्रॉब्लेम आला, माती टाकायची, माती तर दरवर्षी टाकतो आपण, पण बाकी सगळ्या ह्याच्यात त्या क्लबना फक्त त्यांनी क्रिकेट खेळावर कॉन्सन्ट्रेट करावं आणि बाकी सगळी काळजी MCA घेईल अशी आमची तयारी चालू आहे. आणि आम्ही आणि आमच्या नंतर येणारी जी कार्यकारिणी आहे ती पण ह्याच्यात लक्ष घालेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सर, तुम्ही आमच्या क्रिकेट TVच्या या शोवर आलात, एवढा छान संवाद आमच्याशी साधलात, त्याबद्दल तुमचे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आणि ॲपिक्स काउन्सिलचे मी धन्यवाद मानते. धन्यवाद. आणि वानखेडे स्टेडियमचा 50वा वाढदिवस आहे त्याबद्दल सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो माझ्या वतीने आणि MCAच्या वतीने. आणि माझे 2 शब्द तुम्ही मला बोलायची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.